सीतेला रामायण ऐकवलं आणि ओळखीची खूण म्हणून श्रीरामचंद्रांच्या हातातली अंगठी दाखवली, प्रभुमुद्रिका. आणि जानकी देवींनी ती ओळखली आणि विचारलं, तू कोण आहेस? म्हणे, मी हनुमंत आहे, रामांचा दूत आहे, तुम्हाला निरोप देण्यासाठी आलोय. की हनुमंत सांगतात की रामचंद्र तुम्हाला स्वतःला नेण्यासाठी येत आहेत. पण तुम्हाला एक मी विनंती करू का, रिक्वेस्ट करू का? हनुमंत विचार म्हणे, काय? म्हणे, मला काही लंका विशेष वाटत नाही. रामचंद्र येतील केव्हा, समुद्र ओलांडतील केव्हा, युद्ध होईल कधी, त्यापेक्षा तुम्ही खांद्यावर बसा. पहाटचे 5 वाजलेत, खांद्यावर बसवतो, फ्लाईट निघाली 7ला, आपण हम्पी ऋष्यमुख पर्वतावर हजर. प्रभू रामचंद्रांचा मला निरोप आहे की सीता देवींना सांग की श्रीरामचंद्र येत आहेत, पण तुम्ही रामचंद्रांची वाट बघू नका, तुम्ही माझी आई आहे, खांद्यावर बसा. सीता देवींनी सांगितलं, नाही, मी नुसती रामाची पत्नी नाही, मी जनक राजाची कन्या आहे, मी सुनय नारायणीची मुलगी आहे आणि सूर्यवंशाची स्नुषा आहे. रावणाने माझ्यासारख्या साध्वी स्त्रीला पळवून आणून सूर्यवंशाचा काय केलाय? अपमान केलाय. त्या अपमानाचा बदला घेण्याची जबाबदारी सूर्यवंशीय माझ्या पतीची आहे. माझा पती येईन, रावणाशी युद्ध करेन, 10 वर्ष लागले तरी चालतील, पण जोपर्यंत रावण संपत नाही तोपर्यंत मी इथून निघणार, कारण मी सूर्यवंशाची सून आहे. माझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मला इथून जाण्यात स्वारस्य. पण सीता देवींनी एक शंका उपस्थित केली. म्हणे, हनुमंता, तुला मनातलं सांगते, ही सगळी मायावी नगरी आहे. मला 1-2 नंतर रामाचं मेलेलं शिर आणून दाखवलं. मला एकदा तर मेलेला रामही दाखवला, त्याचा चिता संस्कार सुद्धा दाखवला. पण इथे त्रिजटा नावाची राक्षसी आहे, तिने मला सांगितलं की हे सगळं काय आहे? खोटं आहे. कारण का, तुला जर पती वियोग झाला असता तर तू विधवा झाली असती आणि तुला 10 दिवसाचं सूतक असतं, तर त्या सूतकामध्ये रावण तुझ्या जवळ पुष्पक विमान घेऊन येऊच शकला नसता आणि पुष्पक विमानात नेऊन तुला रामाचा अंत्यसंस्कार दाखवूच शकला नसता. हे सगळं काय आहे? मायावी आहे, खोटं आहे. पण ही मायावी नगरी आहे. माझ्या प्रभू रामचंद्रांचा स्वभाव अत्यंत शांत आहे, साधा आहे. त्यांना हे सगळं झेपेल का? हनुमंतांनी सांगितलं, तू माझी आई आहेस, तू आत्ताशी मला बघितलंय, माझं नाव हनुमंत, पण माझ्यापेक्षा अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ वीर या रामचंद्रांच्या सैन्यामध्ये. नल, नील, अंगद, जांबवंत, हस्त, प्रहस्त आदी वानर आहेत. तू काळजी करू नको. सीतेने शंका उपस्थित केली, राक्षसांपुढे वानरांचा काय टिकावं लागणार? हनुमंतांनी सांगितलं, काय टिकावं लागणार? तुम्ही आता फक्त गंमत बघा. म्हणून हनुमंतांनी सगळं अशोकवन उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. केळाचे घडच्या घड खातात, आंब्याचे फळच्या फळं खातात. आता काही गोष्टी समर्थ रामदास स्वामी सांगतात, केल्याने देशाटळ. च्युत आम्र रंभा फलम असं म्हटलेलं आहे वाल्मिकी रामायणात. मला मोठा प्रश्न पडायचा की नवरात्रात आंबे कसे मिळतात? आपण दिवाळीनंतर सुद्धा लंकेत काय पाहतोय? म्हणजे बघा, वाल्मिकी रामायण जमिनीवरनं लिहिलंय की नाही? आपल्या भारतात आंबे मिळतात का हो नवरात्रात? आपल्याकडे तर म्हणजे त्याला काय म्हणतात की पहिला पाऊस पडला की आंबे. पण वाल्मिकी रामायणात लिहिले, अशोकवनात प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून हनुमंतांनी ब्रेकफास्ट कशाचा केला? ते खरं आहे, हे इथे आल्याशिवाय समजत. म्हणून काही गोष्टी कुठे जाऊन पाहिजे असतात? जागेवरती.
आता मला आनंदाने सांगता येईल, तुम्हाला साक्षीदार ठेवून सांगेन मी. आता त्र्यंबकला कथा झाली तर आम्ही लीला काकूंना विचारू का हो, आंबे मिळतात की नाही नवरात्र झाल्यावर दिवाळीच्या वेळेस. सांगण्याचा मतितार्थ असा की अशोकवन उद्ध्वस्त केलं. हे बघितलं, अशोक वनाचा स्वामी रावणाचा पुत्र, त्याचं नाव अक्षय. प्रभू रामचंद्रांनी त्या अक्षयाचा वध केला. अनेक राक्षस धावून आले. शिलाभिस्तु प्रहरतः पादपैश्च सहस्त्रशः. काहींना दगडाने मारलं, काहींना पायाखाली चिरडलं आणि काहींना त्या वृक्षातले झाडं घेऊन त्या झाडांनी जोडपून काढलं. सगळी वार्ता रावणाकडे गेली. सांगितलं एक वानर आले, फार धुमाकूळ घालताय, तुमच्या मुलाला मारलं. इंद्रजिताला पाठवलं. इंद्रजिताने हनुमंतावरती ब्रह्मास्त्र सोडलं. आता ब्रह्मास्त्रामध्ये हनुमंत बांधले गेलेत, पण लक्षात ठेवा ब्रह्मास्त्र सुद्धा हनुमंताला बांधू शकत नाही. परंतु हनुमंतांनी ठरवलं की या ब्रह्मास्त्राचा सन्मान राखला पाहिजे. काय राखला पाहिजे? म्हणून हनुमंत ब्रह्मास्त्रासमोर नतमस्तक झाले आणि ब्रह्मास्त्रात ते स्वतः अडकले. लक्षात ठेवा, काही ठिकाणी वंदन केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. सोपं वाक्य सांगतो, काही ठिकाणी झुकलं पाहिजे, वाकलं पाहिजे. माणसाला झुकायची, वाकायची, नमस्कार करण्याची सवय नसेल तर त्याचा अंतकाळ कधीही सुखाचा जात नाही. तुम्हाला सोपं सांगतो, नमतं घ्यावं. काय घ्यावं? नमतं घ्यावं. काही ठिकाणी अभिवादन केलंच पाहिजे. मला काही गोष्टी ज्याला रिच्युअल्स म्हणतात, की भारताचा राष्ट्रपती का असेना झेंड्यासमोर काय करतो तो? वागतो. भारताचे पंतप्रधान का असेना राष्ट्रपती आल्यावर ते कोणीतरी स्वामी असला पाहिजे. लक्षात ठेवा, कुठेतरी काय झालं पाहिजे? अभिवादन झालं पाहिजे. ब्रह्मास्त्रामध्ये हनुमंत इंद्रजिताच्या पराक्रमाने बांधले गेले नाहीत, ते स्वतःहून काय गेलेत? पकडले गेलेत. हनुमंतांनी ब्रह्मास्त्राला शरण जाऊन त्याच्यात स्वतःचं बंधन करून घेतलं. हनुमंतांना रावणाकडे नेलं. हनुमंतांनी एका क्षणात ते ब्रह्मास्त्र झुगारून दिलं आणि रावणाला सांगितलं, रावणा, मी प्रभू रामचंद्रांचा निरोप घेऊन आलोय, अजूनही जानकी देवींना सोड. मी एक वानर आलोय, आता 18 पद्म वानर येतील. किती? आणि तुझ्या लंकेचा सत्यानाश करतील. अजूनही वेळ गेलेली. पण लक्षात ठेवा, धुंदी असलेला रावण हनुमंतांना सांगतो, तुझ्यासारखे किती का पद्म वानर येईना, मी त्यांची अवस्था काय करतो तुला समजलं पाहिजे. म्हणून हनुमंतांच्या शेपटीला पेटवण्याची काय दिली? आज्ञा दिली. आता तुम्हाला सांगतो, तामिळनाडूत तमिळ भाषेत एक चंपू रामायण नावाचा ग्रंथ लिहिला. कुठला ग्रंथ? कंब नावाच्या एका माणसाने लिहिलेला तो चंपू रामायण. 500-700 वर्ष जुना आहे, पण लहान मुलांना सांगण्याची ती रामायणाची कथा आहे. चंपू म्हणजे कथा. तर त्यात एक गंमत सांगितलेली, ती वाल्मिकी रामायणात सांगितली नाही, की रावणाला खुश करण्यासाठी काही कापडाचे व्यापारी आले आणि त्यांनी हनुमंताच्या शेपटीला बांधण्यासाठी, रावणाला खुश करण्यासाठी सांगितलं, माझ्याकडनं 1 मीटर कपडा, माझ्याकडनं 2 मीटर कपडा. तेल्याने सांगितलं, माझ्याकडून 2 बुधले तेल. आमक्याने सांगितलं, माझ्याकडनं काडेपेटी. आमक्याने सांगितलं, माझ्याकडनं अमुक. कारण का? हनुमंताची शेपटी केवढी झाली सांगा? ब्रह्मांडा भोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके. ब्रह्मांडाला वेळा पडेल हे त्याचं आकारमान होतं. पण हनुमंतांनी फक्त त्या व्यापाऱ्यांना लक्षात ठेवलं, याने 2 मीटर, बर, याने 3 मीटर, याने तेल, याने काडेपेटी. शेपटी पेटवण्याचा कार्यक्रम झाला आणि हनुमंतांनी जे उड्डाण केलं, पहिल्यांदा त्या व्यापाऱ्यांच्या घरात घुसला.